आपण पाहिलं तर मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष विनोद शबरीन यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय देण्यासाठी काँग्रेसने केलेले आंदोलन आपण बघतो की अजूनही खरं तर सुरूच आहे। या ठिकाणी जेवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले होते त्या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे आणि आपण पाहत आहोत की जो चर्चगेटचा जो मुख्य जो रस्ता होता तो सगळा जो रस्ता होता तो पोलिसांनी या ठिकाणी खरं तर मोकळा केल्याचं पाहायला मिळते। सगळ्याच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मात्र तशा पद्धतीने आज युथ काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन झालेलं आहे। मोठ्या संख्येने सगळे कार्यकर्ते जे ते रस्त्यावरती उतरलेले होते आणि त्याच्यामुळे मरीन ड्राईव्ह हा जो परिसर आहे चर्चगेटच्या स्टेशनच्या समोरचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे बंद झाला होता। सगळी वाहतूक जी ती कुठेतरी ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्याच्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते खरं तर या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। आपण पाहतो की अजूनही या ठिकाणी पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आता हा सगळा जो सगळी जी वाहतूक आहे ती आता या ठिकाणी सुरळीत केल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। जे कार्यकर्ते आहेत तरी आपण पाहत आहोत की या ठिकाणी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।